दिनांक 15 ऑक्टोबर 2025 रोजी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जीनियस मॅथ पब्लिकेशन धाराशिव यांच्या सौजन्याने नवोदय अभिरूप परीक्षा 2 संपन्न होत आहे। यापूर्वी आपल्या शाळेमध्ये नवोदय अभिरूप परीक्षा 1 झाली असेल तर त्यावेळेस आपण 25% सिलेबसवर घेतला होता। तर 15 ऑक्टोबर रोजी होणारा नवोदय अभिरूप परीक्षा हा पेपर आपण 50% सिलेबसवर घेणार आहोत। या 50% सिलेबसमध्ये कोणते घटक असणार आहेत किंवा कोणत्या घटकाचा समावेश असणार आहे हे आपण या ठिकाणी समजून घेऊयात। तर नवोदय अभिरूप परीक्षा या परीक्षेमध्ये नवोदयचा 50% सिलेबस असेल। मानसिक क्षमता चाचणी या घटकामध्ये जर आपण पाहिलं तर वेगळी आकृती ओळखा, समान आकृती ओळखा, आकृती पूर्ण करा, आकृती मालिका पूर्ण करणे आणि आकृती सहसंबंध असे एकूण 5 घटक असणार आहेत। यावर एकूण 40 प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातील। यानंतर पुढचा जो घटक आहे तो म्हणजे संख्याज्ञान। या घटकामध्ये जर आपण पाहिलं संख्यावरील क्रिया, पहिला घटक संख्याज्ञान, दुसरा संख्यावरील क्रिया, तिसरा संख्यांचे अवयव, चौथा, पाचवा, सहावा यामध्ये तिन्ही घटक आपण अपूर्णांकाचे घेतोय। यामध्ये पहिला घटक आहे अपूर्णांक, यामध्ये समछेद अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी गुणाकार, दशांश अपूर्णांक यामध्ये बेरीज आणि वजाबाकी, आणि दशांश अपूर्णांक आणि व्यावहारिक अपूर्णांक याचे एकमेकांमध्ये रूपांतर। आणि हा घटक असणार आहे 20 प्रश्नांचा म्हणजेच 25 गुणासाठी। आणि शेवटचा जो खंड आहे 3 मराठी यामध्ये एकूण 4 उतारे असतील म्हणजेच 20 प्रश्न। तर या पद्धतीने आपण पाहिलं तर एकूण 80 प्रश्न संख्या, 100 गुण, 2 तास वेळ आणि ही परीक्षा असेल 15 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 10 ते 12 या वेळेमध्ये। या परीक्षेची PDF सर्वांना अगदी मोफत मिळणार आहे। जर आपल्या शाळेमध्ये या परीक्षेचं जर आपल्याला नियोजन करायचं असेल किंवा ही परीक्षा घ्यायची असेल तर दिलेल्या WhatsApp नंबरवर 8856 046 142 या नंबरवर फक्त एक मेसेज करा, अभिरूप परीक्षा चाचणी किंवा अभिरूप परीक्षा 2 पेपर मिळावा। तुम्हाला ग्रुपची लिंक दिली जाईल आणि त्या ग्रुपवर तुम्हाला PDF वगैरे सर्व काही मिळेल, OMR सीट मिळेल आणि दुसऱ्या दिवशी उत्तर सूची पण मिळणार आहे। तर आपल्या सर्वांनाच 14 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता 14 ऑक्टोबर रोजी पुन्हा वेळ लक्षात ठेवा, सकाळी 10 वाजता ग्रुपवर प्रश्नपत्रिका PDF आणि OMR PDF मिळेल। आणि आपल्याला ही परीक्षा 15 ऑक्टोबर 2025 रोजी आपल्या शाळेमध्ये आपल्या क्लासमध्ये घ्यायची आहे। यासाठी कोणतीही फी आकारली जाणार नाही। तर आजच आपल्या विद्यार्थ्यांना या परीक्षेची सूचना द्या आणि तयारीला लागा। त्याचबरोबर आपल्या शाळेच्या फलकावर, क्लासच्या फलकावर याची जाहिरात करायला विसरू नका। जीनियस मॅथ पब्लिकेशन धाराशिव यांच्या सौजन्याने नवोदय अभिरूप चाचणी 2चं आयोजन आणि यामध्ये सर्वांनी पार्टिसिपेट होणं अपेक्षित आहे। त्याचबरोबर सर्वांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा। ऑल द बेस्ट।